जेव्हा जेव्हा अहो थांबा की मंगळ चल अजिबात बोलू नकस. अहो जेव्हा कुठं चाललो आहे तेवढं तर सांगा की समजेल तुला आता. अहो जेव्हा थांबा. अहो तू मास्ती जाण आहे. भीमा बाळू चला ताट केली आहे जेवून घ्या. होय भूक लागली आहे. वय चल. गंगूताई थांब, मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. काय र? एवढं समजा रामायण झालं तरी मी तुम्हाला काय करू दिलं नाहीस? कारण आयानं बानं बाळूला कळू द्यायचं नाही असं सांगितलं होतं. हा म्हणजे तू हे ठेवायला घरला आली होतीस का? ठरवाय नाही मोडा आले होते. म्हणजे हे लगीन सत्यवाचा बा आणि आजीनं ठरवलं आहे, म्या नाही. अव्वा अगं काय झालं पोरी, बोलशील का आता? काय अपेक्षा आहेत त्यांच्या? त्यांच्या अपेक्षा पोरीला सोन्यात मडवून पाठवावं, किमान 100 तोळे सोनं, 50 धान्याने भरलेल्या गाड्या, जे नातेवाईक येतील त्यांचं मानपान, 50 गाई, 50 बैल, चांदीची भांडी आणि वरून आपल्याला जे हवं ते. अय्यो काय करायचं आता? आपण काही नाही करायचं म्हणतो. अहो मग तुमचा महादेव येणार आहे का एवढं सगळं घेऊन? रुक्मिणी काळजी करू नकोस, होईल काहीतरी. काही होणार नाही. हे लग्न मोडल्याशिवाय राहत नाही बघा आता. तुमच्या महादेवाच्या नादात पोरीच्या आयुष्याचं वाटोळं व्हायचं तेवढं राहिलंय बघा. आज इथं झोपडी आहे, पर उद्या ह्या जागेवर महाला असेल. ए गंगे, अरे चला की जेवाय. काय चाललंय बहीण भावाचं? विमोदा तुला बी ठेवत ना? आता तुला समजा समजलंच आहे तर हे बी सांगते, म्या माझी पोर तुला नाही देणार. अगं तुझी पोर कोण मागताय? ए गंगे, काय बी काय बोलतीस? जा आज जा. बाळू, आज ना उद्या तू लगीन करणारच आहेस. हा, आमची सत्ती काय वाईट नाही बघ. अहो पण मला लगीनच करायचं नाही, मग तुम्ही घोळ कशा पाय घालतायसा? तर का चल चला. अप्पा अय्य गुंडप्पा बोल की बाबा. मला खेळायला जायचं आहे. अयो मग खेळ की, विचारतोस काय? नाही, मला बाळू सोबत खेळायला जायचं आहे. अय्यो बाळू बरोबर कशाला खेळायचे? खुळा आहे तो, आणि त्याच्या बरोबर बोलायचे पण नाही. नाही, मला त्याच्याशीच खेळायचं आहे. आणि तो खुळा नाही, मला माहित आहे. अय्यो ए गुंडू, जास्त आगाऊपणा करू नकोस. सांगितलं ना एकदा, नाही खेळायचे नाही बोलायचे म्हणून ना. अव्वा, अय्यो अव्वाला कशाला बोलायची? हो काय झाले? मला बाळूकडे खेळायला जायचं आहे आणि अप्पा सोडत नाहीत मला. बरोबर बोलता येतं ते.
गुंडू, तू बाळूशी बोलायचे नाही आणि त्याच्याशी खेळायचे पण नाही. या. का का नाही बोलायचं? खुळा आहे तो, वाईट आहे, तुझ्या आप्पांना त्रास देतो खूप. तो चांगला आहे आणि तो माझ्याशी चांगलं बोलतो. हो, तुझ्याशी चांगलं बोलण्याचं नाटक करतोय तो. गुंडू, तू लहान आहे, तुला काही समजत नाही. जा, आज जाऊन सुभद्रा मावशी सोबत खेळत बस. अय्यो, बरोबर बोलते तुझी अव्वा. तू सुभद्रा मावशी बरोबर खेळ, ती खूप छान खेळते. हेनरी, त्या बाळूचे काहीतरी केले पाहिजे आता. आपला गुंडप्पा त्याच्या बाजूने बोलतो आहे. अय्यो, तोच विचार करतोय बघ वैजंता. ते राहू द्या, आधी त्या गायत्रीच्या लग्नाचे काय करायचे ना ते बघा. अय्यो, आपण काय बघायचं? सगळ्या गावाला समजले आहे भाऊजी आपल्याकडे मदत मागायला आले होते आणि आपण त्यांना मदत केली नाही. ते आता सावकाराच्या मुलाशी लग्न जुळले आहे, तेही तुमच्या मदतीशिवाय. गावकऱ्यांना कळले तर तोंडात शेण घालतील. मग काय किंमत राहिली? ते काही नाही, भाऊजी आपल्याकडे नाक घासत आले पाहिजे. अय्यो, पण काय गरज म्हणतो त्याची? काय गरज म्हणजे? लक्ष्मण अप्पाच्या मुलाशी लग्न जुळले आहे. त्यांना काय माहित काय खरे आणि काय खोटे ते मला माहित नाही. हे लग्न मोडा काही करून. अय्यो, जाऊ दे की वैजंता, किती केलं तरी भाऊ आहे माझा. आणि तू सांगितल्याप्रमाणे वाड्यात काही उचलून तर दिलं नाही त्याला. मला काही माहित नाही, हे लग्न आधी मोडा म्हणते मी. अय्यो अय्यो अय्यो, माझं ऐकून लग्न ठरल्यासारखं बोलतेस की वैजंता? माझं काय ऐकतील? मग काय ऐकतील ना याचा विचार करून लग्न मोडा. गावात किंमत कमी करून घ्यायची नसेल ना तर ऐका माझं. अय्यो, ठरवू काहीतरी, जरा ठरव, विचार करू दे. ए पोरांनो, उठा, बाहेर जाऊन खेळा. उठा उठा उठा. होय, चला बाहेर जाऊया. गंगूताईला काम करू दे. चल बाळू, चल सत्य. चल सत्य. मला नाही यायचं. यायचं नाही म्हणजे? जा की सत्य. नाही, मी काम करते. आली मोठी काम करणारी. जा, जाऊन बाहेर खेळ. पण मला खेळायचं नाही. अगं, असं करून कसं चालेल? समजा आवरायचं हाय ना हो मला. घर आवरायचं हाय, जेवण बनवायचं हाय. आता तुझा बा आला की करल की भूक भूक. काय झालं आहे माझ्या सत्तीला? कुणी काय बोललं आहे का? नाही. मग शान बाळ हाय ना हो माझं. जा बघू. ए भीमा, जा घेऊन जा तिला. चल सत्य. हे रुक्मिणी, अगं किती दिवसानं दिसतीस? काय नाही हो, जरा गडबडीत आहे बघा. गडबड? होय. कसली गडबड? काय गायत्रीचं लगीन बिगीन ठरलं का काय? अहो होय, हा? अगं काय सांगतीस काय? खरं सांगत आहे की हो. माशी नाराज काय आहे? पोरगी सासरी जाणार म्हणून वय. अहो त्यामुळं नाराज नाही हो मी. मग काय झालं? अहो गायत्रीचं लग्न एका मोठ्या सावकाराच्या मुलाशी ठरलंय बघा. कस काय? म्हणजे सावकार कस काय तयार झाला? अहो काय घडतंय, कसं घडतंय काहीच समजत नाही बघा मला. नवरा काय म्हणतोय तुझा? ते काय म्हणणार आहेत? काही विचारायला गेलं की हे महादेवामुळं घडलं, हे बाळूमुळं घडलं असं म्हणत असतात बघा. काही पण बोलत असतात. महादेवामुळं? आणि कुणामुळं? बाळूमुळं हो. बाळू म्हणून आहे की हो गावातला एक छोटा मुलगा. बाळू मुळं? हा, आमचा बाळू? म्हणजे गंगीचा भाऊ? हा, बयाप्पाची मुलगी तुमची सूनच नाही का?
हा तर तोच बघा बाळू. काय केलं त्यानं? अहो सगळं त्याच्यामुळेच तर घडतंय असं यांचं म्हणणं आहे बघा. जाऊ दे, तुम्ही काय विचार करू नका. त्यांचं काही फार मनावर घेऊ नका बघा तुम्ही. नाही नाही, पण तू अडचण काय सांगत होतीस ते काय? अहो हे लग्न ठरलंय, पण हे होईल असं वाटत नाही बघा. अगं ठरलंय ना, होईल की मग. अहो काही नाही हो, त्यांचा गैरसमज झालाय बघा. त्यांना असं वाटतंय की आम्ही श्रीमंतच आहोत म्हणून ते तयार झाले की हो. असं कसं? घरी आल्यावर समजलच की. ते काय बोलायला दूध पिणारी माणसं आहेत का? अहो ते आलेच नव्हते घरी, त्यांचा सेवक आला होता. पण जेव्हा ते घरी येतील तेव्हा त्यांना सगळी खरी परिस्थिती समजेल की हो. आणि मग काय हे लग्न होईल असं वाटत नाही बघा मला. अगं, काळजी करू नका, हा? होईल समजा. हा बघू. यांच्या महादेवानं काय वाढून ठेवलंय ते पुढे आता. येते मी. बाळूमुळे लगीन ठरलं? हा, सत्य काय खेळायचं? मला नाही खायचं. का? काय झालं? काय नाही. बाळू तू काय बोललायस का? नाही, मी कुठं काय बोलाय? सत्य मी का तुला बोललो आहे? माझ्याकडे एक नवीन खेळ आहे, खेळायचा का? होय. नाही. ठीक आहे बाळू, चला आपल्या घरला जाऊ आपण. तुम्ही निघत आहे? होय, तू तर खेळणार आमच्या संग. आम्ही थांबून तर काय करायचं? जातो की. खेळणार का मग? आता कसं? मग काय खेळायचं? आपण पकडा पकडी खेळूया. सत्याला लय आवडतंय. हा चालेल, चला चकूया. चला. सत्य काय झालं? भीमा मामा, मी डाव घेते. का? तुला तर डाव घ्यायला आवडत नाही ना? घेतली. बर बाळ, तू पळ, तर तू पकड. हिर्या, हा? बाळू हिथं असापर्यंत काय तर करायला पाहिजे. म्हणजे करायला पाहिजे म्हणजे? अरे म्हणजे गंगीचं मन पालटल असं काय तर करायला पाहिजे. वय 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 वय.
आय हा एक गोष्ट ध्यानात आली का तुझ्या? कंचीर अगं बाळ किती सुधारला हाय बघ. आधी कसा होता पण आता किती बदललाय बघ. आधी खुळ्यागत वाटायचा, आगाऊ वाटायचा, वय की. उलट बोलायचा. आता बघ हा. कसा शाण्यासारखं वागतोय. बघ बघ. समजा समजतंय मला. म्हणजे हे समजा तुम्ही का बोलतायसा हे चांगलं ओळखून आहे म्या. हाय का एखाद्याचं कौतिक करायचं नाही का? हा आणि काय खोटं आहे का? वय की. हा आता सुधारला हाय तर सुधारला हाय नाही का? हा जे खरं हाय ते खरंच हाय. तुला असं वाटतंय का की ते सुधारला नाही म्हणून? आता तुझा राग हाय खावाय आमासनी, हा. पण तीच गोष्ट डोसक्यात ठेवली तर चांगली गोष्ट तुला समजतच नाही. वय हा. गंगे म्या काय काय विचार करतोय तुला ठाव आहे का? हा आपली पोरगी आयुष्यभर सुखात राहावी असं वाटतंय आम्हाला. आणि तर हाताच्या फोडागत जपतीस ना तू तिला. हा उद्या सासरी गेल्यावर तरास न ग. हा असा असा पुढचा विचार असाय पाहिजे. हा. काय आहे? तुझ्या घरच्या परीस दुसरं चांगलं घर हाय का? हा? वय की. काय रे हिऱ्या? हा. हा अगं आय सासर कसं असतंय हे फक्त जावायला तिचराय पाहिजे. हा तुला सांगतो आहे तिच्या आईबा सारखी माणसं उडकून बी सापडायची नाहीत बघ. आणि आता मला सांग आपली पोर त्या घरापरीच दुसरीकडे कुठं सुखी राहणार आहे का? हा? आणि आता म्या हाय तवर ठीक हाय. पण उद्या माझं काय बरं वाईट झालं आणि म्या गेलो तर तू एकली काय करणार आहेस? हवं असं भरल्या घरात काय बी काय बोलतायसा? अगं तसं नाही, काळजी हाय म्हणून बोलतो हाय म्या. तुला असं वाटतं की हुंडा द्या न ग म्हणून आम्ही ही सोयरी करतोय, पण तसं काय नाही गंगे. आता राहिला बाळूचा मुद्दा. तो काय आता पहिल्यासारखं वागत नाही. हा वय 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 वय. बघ सत्यवा बी कशी खुश आहे. बघ हा. बघ बघ. जेव्हा जेव्हा थांबा की मंगळ चल. अजिबात बोलू नकास. अहो जेव्हा कुठं चाललो आहे तेवढं तर सांगा की. समजेल तुला आता. हो जेव्हा थांबा. तू मास्ती यायचा आहे. सांगा कुठं चाललो आहेत? आता समज तुला सांगून करायचं होय म्या. तसं नव मग कसं? हो पण म्या तुमच्या संग येतो आहे नव म्हणून विचारलं. असं होय. होय ऐक मग आपण चाललो हाय देवी आईला भेटाया. होय. देवी आईला भेटाया. आज देवी आईला बघाया मिळणार बघ आपल्याला. हो काय सांगता? होय मंगळू, आज लय दिसाचं सपान पुरं होणार बघ आपलं. खरंच नव नाही लय दिवसापासून हेच ऐकतो आहे म्हणून म्हणलं. समजलंच की तुला आता. चला मग. काय झालं? चला की. अरे देवी आईची अंग घातली आहेस ना तुम्हाला. चुकलं. सुटली. सुटली.
आणि हे बघ, ह्याच्या मोहर मला देवी आईची आण घातली तर माझ्या एवढा वाईट माणूस नाही कोण. नाही नाही नाही, आता नाही घालायचो. देवी आईकडे जायचं आहे ना बा. हे चाल लवकर. काय बाळू, गमतय ना व? कुठं जायचं असेल तर सांगा. हाय, आता आम्ही जातो. कुठं जातो? घरला.